ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीत बंगला फोडून 12 लाखाची दागिने लंपास, 10 तोळे सोने, 1.5 किलो चांदीच्या दागिन्यांवर डल्ला। निपाणी आंदोलन नगर येथील रहिवासी व बँक कर्मचाऱ्यांचा बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल 10 तोळे सोने व 1.5 किलो चांदीचे दागिने असा एकूण 12 लाख रुपये किमतीचा ऐवज लांबवला। भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे। दरम्यान 2 सराईत चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत। ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। विनीत पाटील हे आंदोलन नगर येथे राहतात। काही कामानिमित्त बुधवारी दुपारी 12च्या दरम्यान कुटुंबियांसह नंदगड येथे गेले होते। नेमकी ही संधी साधून चोरट्यांनी तिजोरी व कपाट फोडून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास करून पोबारा केला। गुरुवारी सकाळी शेजारील लोकांना विनीत पाटील यांचं घर फोडल्याचं लक्षात आल्याने नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली। विनीत पाटील हे बेळगाव येथील एका खाजगी बँकेत असून रोज ते निपाणी बेळगाव येथून ये-जा करत असतात। बुधवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते। त्यांच्या आई बंगल्याला कुलूप लावून सुने संपेत तिच्या माहेरी नंदगडला तालुका खानापूर येथे गेल्या होत्या। विनीत हे नेहमीप्रमाणे बुधवारी काम आटोपल्यानंतर सासरी नंदगडला गेले। ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचा बंगला फोडून 2 तिजोरी व कपाटातील सुमारे 10 तोळ्याचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले। दरम्यान शेजारील नागरिकांना गुरुवारी सकाळी पाटील यांच्या बंगल्याचा पुढील दरवाजा उघडलेला दिसल्याने त्यांनी पाटील यांच्या नातेवाईकांना याची माहिती देऊन पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यानुसार याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी CPI BS तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक SS नरसप्पण्णावर, LCP पथकाचे हवालदार उमेश माळगे, यासिन कलावंत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। बाहेर गावावरून दुपारी आलेल्या पाटील कुटुंबियांनी पाहणी केली असता 10 तोळे सोने व 1.5 किलोचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचं आढळून आलं। त्यानुसार पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं। पोलिसांनी पंचनामा करून CC फुटेजच्या आधारे पुढील तपास चालवला आहे। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।